नाही असू द्या, नमस्कार करण्याची गरज नाही. कुठं आहेत शंभूराजे? तुमची भेट झाली का नाही, का तीही झाली नाही? आमची भेट झाली. मग शंभूराजे आले नाही परत का? दाखवून द्यायचं होतं. कुलमुक्त्यार एक स्त्री असून केवढं दिव्य करतात ते. दिव्यच केलं हो सुनबाईंनी. बघा ना, कोणताही विचार न करता ऊन वाऱ्याची तमा न बाळगता गेल्या आणि जाऊन आल्या देखील. तरीच म्हणते, तुम्ही अजून आल्या कशा नाही? उशीरच झाला थोडा. आम्ही ओवाळण्याची तयारी करत होतो. ओवाळ्याची काही गरज नाही. नुसती धूळ उडवून आल्यात त्या. धूळ, पण फरक आहे. घोड्याच्या टापांनी उडते ती धूळ आणि गाईच्या पायांनी उडते त्या धुळीला गोरज म्हणतात. आणि गोरज ही शुभलक्षणी मानतात. गोरज वेळ, गोरज मुहूर्त ऐकलं असेलच तुम्ही. मोठाच अभ्यास आहे तुमचा धाकट्याबाई साहेब. कौतुकाची मैदानं तुम्ही अगदी सहज मारता. राणी साहेब, म्या भाकर तुकडं वळू का? राहू द्या ते सोपास्कार. उगाच चुकीचे पायंडे पाडत जाऊ नका. स्वराज्याच्या कुलमुक्त्यार स्वतः गेल्या होत्या, पण तरीही शंभूराजे काही आले नाही. याचा अर्थ काय समजायचा? तर शंभूराजेंना स्वराज्यात यायचंच नव्हतं. शंभूराजे मोगलाईत रमले. त्यामुळे आता धाकट्याबाई साहेब, शंभूराजे परत येतील अशी खोटी आशा बाळगू नका. महाराज येत आहेत. आबासाहेब, केव्हा आलात? आत्ताच येत आहोत. कोणाला विचारून गेला होता? कोणाला विचारलं नव्हतं. रिवाज विसरला? जी, म्हणजे आबासाहेब, सोबत पुरेशी माणसं होती, अंगरक्षक होते. बहिर्जींना योजनेची कल्पना दिली होती? नाही. तरीही तुम्ही शत्रूच्या तळावर गेला. हा कसूर नाही का? आहे आबासाहेब, पण या बेजबाबदार वर्तनाचा आम्हाला खुलासा हवाय. स्वराज्याच्या कुलमुक्त्यार इतक्या बेपर्वाहीनं वागतात. ही बाब आम्हाला सहन होणारी नाही. कुलमुक्त्याराने आमच्या दालनात येऊन याचा खुलासा द्यावा. महाराज, त्यावेळी आम्हाला कोणाचीही रदबदली नकोय. कुलमुक्त्यार या. खुलासा स्वराज्याच्या छत्रपतींना केवळ कुलमुक्त्यारांकडूनच हवाय.
असं का वागलात सुनबाई? बोला. माफी असावी आबासाहेब. माफी? स्वराज्यातील जबाबदार लोकांना असं चुकता येत नाही. तुम्हाला ठाऊक नव्हतं हे? माफी हा शब्द त्यांच्यासाठी नाहीच. आबासाहेब, काय इतका मोठा धोका पत्करलात? एवढी फौज आहे, निष्णात फेर खात आहे, एकापेक्षा एक नरवीर असताना तुम्ही का गेलात सुनबाई? आम्हाला राहवलं नाही. वाटलं जावं आणि घेऊन यावं युवराजांना. इतक्या सोप्या वाटल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला? तुम्ही तिथे गेलेले असताना तुमचं काही बरं वाईट झालं असतं तर आम्ही काय केलं असतं? आणि मुळातच हा असला बेजबाबदारपणा तुमच्यात आलाच कधी? जबाब द्या. बोला, जबाब द्या. काय झालं सुनबाई? भेट झाली? भेट झाली. भेट झाली? काय म्हणाले? सुनबाई कशा गेलात, कशा पोहोचलात तिकडे? खरंच खूप मोठं दिव्य केलं तुम्ही. आमच्या लेकरासाठी तुमचा जीव तीळ तीळ तुटतो. काय म्हणाले ते? आबासाहेब, आम्ही सगळं सांगतो. खर तर तुम्हाला न विचारता आम्ही आयुष्यात काहीच केलं नाही. पण युवराजांकडे जाताना मात्र आम्ही तुम्हाला बोललोही नाही. सुनबाई, खुलासा नकोय. काय झालं सांगा पटकन. आम्ही अथनी गावात पोहोचलो. इथून पुढे हातनी गावाची हद्द सुरू होते. ते बघा, गाव दिसते. निरोपाची काय गडबड झाली हाय की नाही ते पाहून येतो. तोवर तुम्ही हितच थांबा. औरत, मैं लाडाऊ और ये दक्कन के बड़े घराने की बहू है. ये बघा, युवराज, अहो, काय करताय सांग. आम्ही छावणीत जाऊ शकत नाही, पण युवराज सर छावणीच्या बाहेर येऊ शकतात ना. कुठं येणार ते? कसं येणार? अहो, पाळत आहे त्यांच्यावर. सांगा, कसं भेटणार? कुठं भेटणार? बहिर्जी काका, आम्ही युवराजांना भेटणार. आपा, आओ, कसी राह देख रही थी मैं. आओ. मगाशी सांगितल्याप्रमाणे आजची रात आणि उद्याच्या दिवस राहतील आणि उद्या रातच्याला निघून जातील. आपण काश्मीर काबूलला भिडलेली स्वराज्याची रांगोळीच काढली होती, आठवतं? हो, आठवतंय आम्हाला. त्यावेळी रांगोळीनं काढलेली स्वराज्याची कक्षा सत्यात उतरवण्यासाठी आम्ही इकडे आलो आहोत. येसू येसू फक्त आता गनिमी कावा हा आहे की एक एक मुलूक मारत बसण्यापेक्षा, एक एक किल्ला काबीज करत राहण्यापेक्षा औरंगजेबाचा महत्वाकांक्षी शहजादा मुअज्जमलाच हाताशी धरायचं आणि दिल्ली काबीज करायची.
साल्हेर मुल्हेरला आमच्या आजोबांनी दिल्लीच्या बादशहाचा पूर्वीच धुवा उडवला होता. आमच्या आबासाहेबांनी सुद्धा तेच राजकारण केलं. एवढंच नाही येसू, तर जे सिंहासन, जे तख्त काबीज करायचे ते तख्त आमच्या आबासाहेबांनी आम्हाला केव्हाच दाखवून ठेवले. ढाण्या वाघाप्रमाणे झेप घेऊन ज्याचं नरडं फोडायचंय तो औरंगजेब सुद्धा दाखवून ठेवलाय. आम्ही थोडेच थांबणार होतो स्वराज्याच्या सीमेत. आबासाहेब मोहीम फत्ते झाली. आम्ही गेलो, भेटलो त्यांना. त्यांची स्वराज्याबद्दलची आस्था आम्हाला बघायला मिळाली. आबासाहेब युवराज दिलेर खानाच्या छावणीत राहतात, पण त्यांचं मन मात्र स्वराज्यात. ते दिलेर खानाचे मित्र झाले असले तरी त्यांच्या हाताच्या बोटात आम्हाला वाघ नखच दिसली हो. स्वराज्याचा विस्तार, उत्तर दिग्विजय, दिल्लीचे तख्त, हे सोडून त्यांना कशातच रस नाही. हे सगळं ऐकून आम्हाला खूप आनंद झालाय. बंद दरवाजा आडची चर्चा ही दिल्लीचा दरवाजा उद्ध्वस्त करणारी आहे, हे पटलंय आम्हाला. आमचा निरोप त्यांना मिळाला. हो, मग का आले नाही तुमच्या बरोबर? ते निघाले होते आबासाहेब, पण बत्ताशीबाई शामियानातच अडकले. काय? मग त्यांना घेण्यासाठी युवराजांना परत जावं लागलं. तोपर्यंत दिलेर खान तिकडे सावध झाला. मग युवराजांनी आम्हाला गड जवळ करण्यास सांगितलं. बहिणीसाठी पुन्हा एकदा त्या वेख्यात गेला. धन्य आहे तुमची सुनबाई. कधी कधी आम्हाला असं वाटतं युवराजांना आम्ही ज्या तराजूत जोखतो आहोत त्याचे हात लबाड व्यापाराचे. ज्या काठीनं आम्ही त्यांना मोजू पाहतो आहोत ती शिवकाठीच मुळात तोकडी आहे. आम्ही त्यांना पारखतो आहोत पण मुळात आमच्याकडेच कस बावन्न नाही. आपल्या या स्वराज्यात दुर्दैवानी शंभूराजांवर सतत आरोप होतात. त्यांचा विषय घेऊन न्याय निवाडे बसतात. सतत ते खरे का खोटे हे पारखलं जातं. पण आता तरी लोकांना हे समजायला हवं की तेजाला वजन, उंची आणि खोली नसते. तेज हे फक्त दिपवणारं असतं, दिपवणारं असतं. शंभूबाया, तुमचा सार्थ अभिमान आहे आम्हाला. पण सुनबाई, पुन्हा असं वेडधाडस तुम्ही करायचं नाही. महाराज, कारण शंभूराजांच्या पराक्रमाला तुमच्या धीर धैर्याचं कोंदण हवंय. तर आणि तरच आपलं हे स्वराज्य सुरक्षित राहील. आबासाहेब, माफी असावी. तुम्हाला माफी नाही, शाबासकी मिळणार. आबासाहेब, होय. आज जर आऊसाहेब असत्या तर तुमच्यावरून सोन्याच्या मोहरा ओवाळून टाकल्या असत्या. आता निर्धास्तपणे तुमच्या लेकीची काळजी घ्या. आम्ही आता पुढच्या तयारीस लागतो. जी आबासाहेब. आतापर्यंत महाराजांनी शंभूराजेंची नाही म्हटलं तरी पाठ राखणच केली आहे. मग आपल्याला कलावंतिणीबद्दलही समजलं असेल. अर्थात समजलं. काय सुंदर ओवी गायली तिला. आम्ही जर तिथे असतो तर आम्हालाही ती ओवी ऐकण्याचा मोह झाला असता. पण आम्हाला असं समजलं की ही गोष्ट तुमच्या कानावर येईपर्यंत ओवीची लावणी झाली आणि त्यामुळेच थोडा आताताईपणा झाला नाही तुमचा. आम्हाला जर या वाटण्यांमध्येच अडकायचं असतं ना तर आम्ही देखील एक सामान्य व्यक्ती झालो असतो. एखादा शेतकरी,
मुलं मोठी झाली की शेताच्या वाटण्या करून टाकायच्या. मध्ये अशी दोरी धरून उभं राहायचं, हा भाग तुझा हा भाग माझा झालं. मग कशाला एवढा स्वराज्याचा संघर्ष उभा केला असता आम्ही? आम्ही स्वतः युवराजांचं रेड्याच्या रक्तानं भिजलेलं धोतर पाहिलंय, स्थापना पाहिलीये भद्रकालीच्या मूर्तीची, ते साधू, ते भस्माचे पट्टे. भीती वाटते आम्हाला महाराज. निदान तुम्ही तरी असं बोलू नका. शौर्याच्या बुलंद पाषाणावर उभ्या आहात तुम्ही. आम्हाला दालनात येऊ दिलं नाही, बरोबर बाहेरच थांबवलं. आमच्या देखत काय खुलासा झाला नसता, पण सगळ्या गोष्टी आम्ही समोर असून आमच्या दृष्टीआड. याचा अर्थ शंभूराजे स्वराज्यात परत यावेत असाच आहे. पण मग शंभूराजे स्वराज्यात परत आले तर राजाराम राजेंच्या आयुष्यात धाकटेपणाशिवाय काहीच उरणार नाही. धाकटेपणा म्हणजे उणेपणाच, आणि उणेपणा आम्ही येऊ देणार नाही, कदापि येऊ देणार नाही. म्हणजे शंभूराजे येण्यापूर्वी राजाराम राजे स्वराज्याचे भावी छत्रपती, ही भावना रयतेत रुजली पाहिजे. त्यासाठी काहीतरी करायला हवं. पण काय करूयात? पुन्हा वाटण्या किंवा काही सुचत नाहीये. सगळी वादळ, संकट शंभूराजेंच्या वश आहेत. आता नवी खेळी खेळूयात. आता कोणतंही विघ्न येऊ देऊ नकोस युवराजांच्या स्वराज्यात परत येण्याच्या मार्गात. आई जगदंबे, आता भार तुझ्यावर. युवराज, युवराज शंभूरा. सुभान अल्लाह शंभूराजे. लीजिए, मुंह मीठा कीजिए. मिठाई कशाबद्दल? क्या बताऊं शंभूराजे, क्या है, हमारे दिलेर खान साहब है, वो नाम की तरह बहुत दिलेर है. ही नवीन ओळख सांगितलीत मुल्ला अहमद? अरे नहीं नहीं शंभूराजे, बिल्कुल नहीं. ये तो उनकी बहुत पुरानी पहचान है. अब देखिए ना, आपका उनके साथ कैसे बर्ताव रहा. आपने उनको तलवार दिखाई, उनको बेइज्जत किया, मना करने पर भी, शंभूराजे मना करने पर भी आप अपनी हरकतों से बाज नहीं आए. मुल्ला शंभूराजे, गुस्सा मत होइए, सेहत के लिए अच्छा नहीं होता. और एक बात ध्यान में रखिए शंभूराजे, इतना सब कुछ होते हुए भी दिलेर खान साहब ने आपके लिए ये मिठाई भेजी. लीजिए.